शिक्षण असणं गरजेचंच आहे, परंतु परिस्थिती माणसाला शिकवते, माणसाची मानसिकता माणसाला शिकवते. तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला काहीतरी करायचं. मग काय करायचं असताना मेहनत करणं गरजेचं आहे. शेती परवडत नाही हा सूर 100% खोटा आहे. कारण शेती का परवडत नाही? शेती परवडते. शेती करण्याची तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, शेती करण्यासाठी एकाग्रता, ते टीमवर्क पाहिजे आणि शेती करताना खरा आणि खोटा ओळखता आला पाहिजे. त्यावेळेस मी प्रत्येक शेतकरी घेतले, कोणी 5 एकर, कोणी 10 एकर लावली, मग कोणाला 1.5 कोटी झाले, कोणाला 3 कोटी झाले, कोणाला 1 कोटी झाले, कोणाला 90,000 रुपये झाले, कोणाला 50,000 रुपये झाले, 50 लाख झाले, 90 लाख 50 लाख. मिनिमम शेतकरी माझ्या 22 लाखाचा आहे. गरजेपेक्षा जास्त खाल्लं, गरजेपेक्षा मोठी झेप घेतली, आपली 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 क्षमता न बघता उडी मारली, हाच तो प्रकार आहे. आपली क्षमता किती तेवढंच आपण करायचं. टोमॅटोला दर नाही सापडला, डोळ्यात पाणी वगैरे येतं, ह्या गोष्टी होत्यात. मग त्यासाठी मला पहिल्यांदा काय सांगितलं की तुमची क्षमतेवढं शेती करा, की जरी पाणी जीवन द्यायचं नाही. मी पाणी कधी येतं, मला कॅपॅसिटी म्हणजे अर्ध्या एकराच्या, मी 5 एकर येणार पाणी, माझ्या अर्ध्या एकराची कॅपॅसिटी अर्ध्या एकरला. मग ठीक आहे, त्यावेळी दुःख झालं ना, तर दुःख एक चॅलेंज डोक्यात ठेवायचं, हे मी सक्सेस नाही झालो, ठीक आहे, मी आता पुढं काय ते करून दाखवतो. ज्या ध्येय तुम्ही लक्षात ठेवले, त्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर ध्येयाचं सातत्य डोक्यात ठेवून रात्रंदिवस त्याची तपश्चर्या केली पाहिजे, ते स्वप्नात पण आलं पाहिजे. आणि ते जर तेवढं केलं तर सक्सेस होणारच. त्याच्यामध्ये अगदी काय भविष्य बघायची गरज. जेव्हा आपण बाबा कमीत कमी शेतकरी एक 2 कोटीची गाडी घेईल, तेव्हा ते शेतकरी 2 कोटीची गाडी घेताना कमीत कमी 50 कोटीचं बॅलन्स पाहिजे. आत्महत्या मनात आणणं हीच विकृती आहे. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातले एक नामांकित शेतकरी, ज्यांनी शेतीच्या उद्योगातून कोट्यावधी रुपये मिळवले आणि स्वतः मिळवले नाहीत, स्वतः कोट्याधीश झालेच, पण आजपर्यंत अनेकांना कोट्याधीश आणि लक्षाधीश ज्या माणसाने केलं ते जालिंदर सोळसकर आज आपल्यासोबत आहेत, आपल्या स्टुडिओत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि ज्यांची ओळख टॉमॅटो किंग आहे, ज्यांना टॉमॅटो किंग म्हणून ओळखलं जातं, ते जालिंदर सोळसकर आपल्यासमोर आहेत. सोळसकर साहेब नमस्कार. नमस्ते. आम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुमचा शेतीतला प्रवास जाणून घ्यायचा आहे. आज महाराष्ट्रभर तुम्हाला टॉमॅटो किंग म्हणून ओळखलं जातं, ही ओळख कशी निर्माण झाली तुमची? काय होतं माहिती आहे, मी जालिंदर सोळसकर, मुक्काम पोस्ट सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. कारण मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती बघितली तर फार दुष्काळी परिस्थितीचं गाव आहे. पाण्याची अतिशय कमतरता आणि अशा ठिकाणी शेती करणं अतिशय अवघड परिस्थिती आहे. परंतु हे चॅलेंज आम्ही स्वीकारलं. स्वीकारायचं कारण की परिस्थिती तशी होती, ते परिस्थिती स्वीकारावंच लागलं. 92 पासून मी शेती करतोय. शेती सुरुवातीला करत असताना पाण्याची इतकी वाईट परिस्थिती की इथं पाण्याची इतकी पिण्यासाठी मे महिन्यामध्ये पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती असते. पाण्यासाठी टँकर गावामध्ये चालू आहेत आणि अशा ठिकाणी आपण पण शेती केली पाहिजे, चांगले पैसे कमवले पाहिजे, हे आमचं ध्येय निर्माण होतं. परंतु हे करत असताना भौगोलिक परिस्थिती, घरची परिस्थिती किंवा शैक्षणिक परिस्थिती ही कुठलीही व्यवस्थित नसताना पण शेती कशी करायची, तर त्यासाठी शिक्षण बघितलं 10वी, त्यानंतर शेती बघितलं तर 2 ते 2.5 एकर आणि भांडवली खर्च करण्यासाठी एवढी घरची परिस्थिती पण नव्हती. परंतु एक इच्छाशक्ती होती की आपण पण शेती करायचं, आपण पण काहीतरी व्यवसाय व्हायचा, आपण पण उद्योजक झालं पाहिजे. पण उद्योजक होण्यासाठी भौगोलिक परिस्थिती तशी असावी लागते, पण तशी नसल्यामुळं शेतीमध्येच मला काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला शेतीमध्ये काम करत असताना 5 गुंठ्यापासून शेती चालू केली. 5 गुंठ्यापासून शेती चालू करत असताना ड्रीप नाही, पाणी नाही, जमिनी खडखड मुरमड जमीन. मग अशा 5 गुंठ्यामध्ये शेती सुरुवात करताना कशी करायची, शेतीचा अनुभव काही नाही. पण शेतीला 5 गुंठे सुरुवात करताना मी त्यावेळी ढोबळी मिरची लावली. ढोबळी मिरची लावल्यानंतर 5 गुंठ्यामध्ये पाणी नसल्यामुळं मी काय केलेलं की त्या काळामध्ये बैलांचं आमच्यात भरपूर प्रमाणात बैल असायची. मग बैलाच्या बैलगाडीमध्ये बॅलर टाकून कळकानी बांधून मी इतरांच्या विहिरीवर जाऊन पाणी आणायचो आणि त्याने आळवणी ड्रिंचिंग करून ते झाडं जगवायचो. किती एक 5 गुंठ्यामध्ये ढोबळी मिरची त्या काळात मला वाटते 700 का 800 रुपये लावली होती. आणि मग त्याच्यावर ते प्रयोग करत मग त्यातून मी चांगला सक्सेस झालो. त्यातून मला चांगले पैसे मिळाले. मग असा विचार केला की आपण मोठ्या प्रमाणात शेती करायची, पाण्याची उपलब्धता कशी करायची, तर मी टँकर आणला. आणि साहेब टँकर आणल्या म्हणून टँकरने मी पाणी सुरुवात केली. टँकर त्याचं मला वाटते 25 लिटरने मी पाणी आणलं त्या काळात. 20 का 15 का 20-25 रुपये लिटरने पाणी आणलं, विहिरीत टाकलं. विहिरीत टाकल्यानंतर ते पाणी परत मोटरच्या सहाय्याने उपसून मी 1 एकर ढोबळी मिरची लावली. मला वाटतं हा विषय साधारण 2000च्या काळातला होता. 1 मिनिट मी तुम्हाला थांबवतो. शेतीतली तुमच्याकडे कुठलीही पदवी नाही, शिक्षण नाही, तांत्रिक शिक्षण नाही कुठलं, असं असताना आणि तुम्ही मगाशी म्हटलं की 5 गुंठ्यात सुरुवात केली, हे सगळा हा प्रवास कसा शक्य झाला?
काय असतं माहिती आहे का की शिक्षण असणं गरजेचंच आहे, परंतु परिस्थिती माणसाला शिकवती, माणसाची मानसिकता माणसाला शिकवते. तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला काहीतरी करायचं. मग काय करायचं असताना मेहनत करणं गरजेचं आहे. आणि त्या मेहनतीच्या आणि त्याच्या जेव्हा मी शिक्षण अनुभव तयार करून घेतला की प्रत्येकाकडे जाणं बसणं उठणं तेव्हा चर्चा करणं, त्या सर्चिंग करणं, दिवसभर त्या गोष्टीत एकत्र राहणं, त्या लोकांसंग चर्चा करत राहणं, चांगली गोष्ट कुठली, खरी कुठली, खोटी कुठली, ह्याची R&D करणं, हे शिकत गेल्यानंतर ऑटोमॅटिक माझा समजतं. आणि त्यामुळे मी तो विषय तसा घेतला. आणि हा विषय घेत असताना शेती करत असताना आमच्याकडे पाण्याची फार कमतरता आहे. मग टँकरचं पाणी आणलं. टँकरचं पाणी आणून मी 1 एकरमध्ये त्यावेळेस शेती केली. ढोबळी मिरची लावली होती. त्यावेळेस ढोबळी मिरचीमध्ये मला त्या काळामध्ये 96 टन उत्पादन सापडलं. 7 ते 10 लाख रुपये त्या काळात मला झाले. आणि हा पैसा झाल्यामुळं मग मी काय केलं, मग हळूहळू डेव्हलपमेंट केली, शेततळं तयार केलं. त्यानंतर सुरुवातीला मला काय प्रॉब्लेम होता, पाणी प्रश्न. मी काय केलं की पहिली 5 वर्षे पाण्यावरच काम करायचं. मला शेती करायची ना, तर पहिले 5 वर्षे काय पाण्यावर काम करू. मग त्यानंतर मी विहीर खोदली, त्यानंतर मी शेततळं काढलं, बोरवेल केल्या. माझ्याकडे आता 5 ते 6 विहीर येते. त्या काळात माझ्याकडे 1 विहीर नव्हती. त्या काळात माझ्याकडे पाण्याची कमतरता स्टोअर करायला जागा नव्हतं. माझ्याकडे शेततळी आत्ता येते. त्यानंतर माझ्याकडे बोरवेल आहेत. मी ज्या वेळेस शेतीला सुरुवात करत असताना की माझ्याकडे 200 लिटर पाणी नव्हतं. आज माझ्याकडं जवळपास 2 ते 3 कोटी लिटर पाणी स्टोअर केलेलं आहे. आणि ही परिस्थिती आज म्हणजे ज्याच्यामुळं मला शेती करता येत नाही, त्याच्यावर मी पहिली 5 वर्षे काम केलं. आणि पाण्यावर काम केल्यानंतर मग पुढे मी काय केलं, उत्पादन कसं काढायचं. मग त्याच्यामध्ये एक्झॉटिक भाजीपाला असेल, इंडियन भाजीपाला असेल, तुम्ही यूट्यूबला चेक करा. इंडियन भाजीपाल्यामध्ये 100 टन उत्पादन टोमॅटोमध्ये कसं काढायचं, ढोबळी मिरची 100 टन कशी काढायची, आग्रो वांग 100 टन कसं काढायचं, काकडी 100 टन कशी काढायची. हे सर्व कसं शक्य होतं, तर ती काम करत असताना तुम्हाला त्या टेक्निकली तंत्रज्ञानाने काम करणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही काय केलेलं आहे की सर्व गोष्टीचा बारकाईने वापर केलेला आहे. की त्याला बेसिक डोस असणं चांगलं असणं गरजेचं आहे, ड्रिप इरिगेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे, पेपर मल्चिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे, स्टेजिंग असणं व्यवस्थित गरजेचं आहे. पेस्ट आणि डिसीजवर प्रिव्हेंटिव्ह काम केलं. म्हणजे रोग आल्यानंतर काम करायचं नाही, रोग याच्या अगोदर काम केलं. आणि परत बऱ्याच ठिकाणी मला प्रश्न असा विचारला की बाबा तुम्ही एवढं 100 टन उत्पादन काढता कसं काढता. तर साधी सोपी त्याचं सूत्र आहे ते. 100 टन उत्पादन कसं काढायचं की त्या क्रॉपची लाईफ सायकल वाढवायची, आयुष्य वाढवायचं. काय होतं माहिती आहे का, तुम्ही काम करत असताना तुम्ही जर 3 महिन्यापर्यंत प्लॉट जीवन ठेवला तर तुम्हाला 30 टन माल निघणार आहे. तोच क्रॉप जर तुम्ही 8, 9, 10 महिने वर्षभर चालू ठेवला तर तुम्हाला 100 काय 100, 150 टन पण माल निघतो. ही सूत्र काय आहेत की शेतीत काम करत असताना की शेतीमध्ये शेती क्रॉपची लाईफ किती वाढवता येते. मग ही लाईफ कशावर वाढवता येते, तुम्ही पेस्टवर काम कसं करता, डिसीजवर काम कसं करता, व्हायरसवर काम कसं करता, न्यूट्रिशनवर काम कसं करताय, इरिगेशन सिस्टम पाण्यावर काम कसं करताय, लिक्विड विद्राव्य खतावर काम कसं करताय. असं एकावर काम करून जमत नाही. अशी काही कामं आहेत की न दिसणारी कामं काय बरीच येते की तुम्हाला दिसतं ह्याच्याच काम नाही करायचं. न दिसणारे काम काय तर सॉईल फ्लिमिकेशन, सॉईलमध्ये बरेच बॅक्टेरियल असतात, सॉईलमध्ये बरेच फ्युज्युरम असतो, सॉईलमध्ये बरेच निमॅटोड असतो, सॉईल असे ह्या सॉईलमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण किती, हे समध्या गोष्टी, पाण्याचं नियोजन कसं आहे, हे सर्व तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ही निव्वळ ह्या तुमच्या सिस्टमवर अवलंबून असते. आता हे आम्ही काम करत असताना बरेच ठिकाणी आम्ही BBG कंपनीचे गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलं. ते काम करत असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यशाळा पण घेतल्या. BBG कंपनीचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही बऱ्याच केला. BBG तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी काय म्हणते तर कमी जमिनीमध्ये जास्तीचं उत्पादन कसं काढायचं, त्यासाठी तुम्ही बियाण्याचा वापर कसं करता, त्यानंतर तुम्ही इरिगेशन, त्यानंतर तुम्ही जमिनीची निवड कशी करता, वातावरणाची निवड कशी करता, आणि त्यानंतर तुम्ही जे सेंद्रिय आणि जैविक आणि हर्बल आणि ऑक्साईड बेसमधली खतं कशी वापरायची. आता BBG तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी, BBG ॲग्रोटेक कंपनीचं आता बरेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत. आता ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला सहज शक्य नाही की तुम्ही 100 एकरी 3-3, 4-4 ट्रॉली शेणखत अवेलेबल करू शकतो आपण. का शकत नाही तर सगळी लोक शेती करायला लागली तर ते शॉर्ट पडायला लागलं. मग ऑर्गॅनिक कार्बनचं जमिनीमध्ये वाढवायचं असेल तर BBG कंपनीचा कार्बन प्लसचा आम्ही वापर बऱ्याच प्रमाणात केला. त्यानंतर BBG कंपनीचं तुम्ही ॲग्रोसेफ, ॲग्रोमॅजिक, सिनर्जी, आता हे प्रत्येक स्टेजवरून वापरायची. म्हणजे सुरुवातीच्या काळात झाडाची ग्रोथ होत नसेल तर तुम्ही मॅजिक वापरा. तुम्हाला पेस्ट आणि डिसीजवर प्रिव्हेंटिव्ह काम करायचं सेफ वापरा. फ्लावरिंग, सेटिंग, ड्रॉपिंग होण्यामध्ये सिनर्जी वापरा. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात आहे. म्हणजे हे एकच कंपनी हर्बल प्रॉडक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये रिसिड्यू काहीच नाही. असं काम करत असताना तुम्ही जर सर्व तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचं काम व्यवस्थित चांगलं केलं तर तुम्ही 100 टनाच्या पुढे पण उत्पादन काढू शकता. आणि अशा पद्धतीने काम करणं आताच काळाची गरज आहे. आत्ता शेतीकडे मुलं वळत नाहीत. नव्या पिढीतली मुलं शेतीकडे यायला तयार नाहीत. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे.
बऱ्यापैकी. शेतकऱ्यांना कोणी मुली द्यायला तयार नाही आणि शेती परवडत नाही असाच सूर आहे. अशा स्थितीत तुम्ही इतक्या बारकाईने अभ्यास करताय. एका बाजूला ऊसाचं एकरी 100 टनाचा घोषा लावला जातो आहे आणि तुम्ही तिथंच टोमॅटोचं एकरी 100 टनाचा पुकारा करताय, ते सक्सेस करताय, त्यात यश मिळवत आहे. हा सगळं हे कसं शक्य होतं आहे? तुम्ही आता ऊसाचा विषय काढला. ऊस आपण ज्यावेळेस 100 टन उत्पादन काढतो, जवळपास मला वाटतं 100 टन 30 टनापासून ते 100 टनापर्यंत सरासरी ॲव्हरेज 50 टन आहे. आता 50 टन ऊसाचं मी काम करत असताना 16 महिने काम करायचे आणि ऊसाव काम करत असताना 3 रुपये किलोनी ऊस विकायचा आहे. तुम्ही सांगा की 3 रुपये किलोनी ऊस विकायला 16 महिने लावायची आणि इकडे तुम्हाला भाजीपाला काम करताना 100 टन उत्पादन काढणार आहे आपण आणि मिनिमम 10 रुपयांनी देणार आहे. मग तुम्ही सांगा 3.5 महिन्यात ते 4 महिन्यामध्ये तुम्ही 10 रुपयांनी विकणार आहे. मिनिमम धरला मी 100 रुपये किलो पण टोमॅटो जातो, 50 रुपये असतो, 20 रुपये 30 रुपये असतो मिनिमम अगदी लास्ट स्टेजला. मग 10 रुपये किलोनी जर टोमॅटो विकणार असाल आणि जर तुम्ही 3 रुपये किलोनी ऊस विकत असाल आणि त्याला 16 महिने लावत असाल, ह्याला 4 महिने लावत असाल, मग तुम्हाला कुठला क्रॉप चांगला वाटला? आज शेती करताना तुम्हाला फास्ट डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर भाजीपाल्याचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि एकच क्रॉप नाही करायचा. टोमॅटो म्हणजे टोमॅटो करायचं, डोबळी म्हणजे डोबळी मिरची नाही करायची, काकडी म्हणजे काकडी नाही, वांगं म्हणजे वांगं नाही. काय करायचं की सर्व आपण स्वतः केला पाहिजे. किंवा आताची परिस्थिती कशी आहे, आता तुम्हाला कुठल्या पिकाला तुम्ही किकलाय की तुम्हाला हे पिकच करूशी वाटत नाही. फार लोक कंटाळलेत, नाही मला टोमॅटो नाहीच करायचं, तर टोमॅटो करायचं. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना मला नाही झेंडू करायचा, फार फेकून द्यायला झेंडू लागले तर झेंडू करायचा. असं वाटलं की मला काय नाही वांग्याचं पीक नाहीच करायचं कारण वांगं लोक करत म्हणजे फेकून द्यायला लागले, ते वांगं ज्या पिकावर नाराज येणं त्या ठिकाणी त्या शक्यतो ती पिकं शक्यतो करा. आणि असं त्याच्यावर पण येत नाही, हे तुम्हाला एक अंदाजे ढोळच सांगितलं. दुसरं गोष्ट कसं होतं की तुम्ही काम करत असताना ऑल इंडियाचा विचार करायचा. टोमॅटो पीक करत असताना राजस्थानला काय परिस्थिती, गुजरातला काय, MP ला काय परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, ह्याचं सर्चिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याचा सर्वे करून त्याचं नेटवर्क जवळ पाहिजे, इतक्या लोकांचं मैत्री पाहिजे, कॉन्टॅक्ट पाहिजे, सातत्य असणं गरजेचं आहे. आणि शेतीचा तुम्ही हा विषय बोलला की आज शेतकरी मुलांना मुली देत नाहीत, तर आज विचार करा की आज शेतकरी, तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक जर पिकामध्ये चांगली शेती काम करणारे शेतकरी बघा तुम्ही, तर दरवर्षी, आता माझ्याकडे गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी शेतकरी होते, 17 गुंठ्यामध्ये त्या मुलाने 22 लाख रुपये कमवले. परत एक दुसरा शेतकरी होते की 3 एकरामध्ये त्या मुलांनी 1,35,00,000 कमवले. काही 90-95 लाख रुपये कमवणार होती. पण कसं होतं माहिती आहे, काही सातत्य, एकनिष्ठ, एकाग्रता, बसणं उठणं, इकडं तिकडं न जाणं, कुठं वाचाळ गप्पा न मारणं. तुम्ही त्या सर्कलमध्ये राहिला ना तर चांगली शेतकरी पण शेती करणार आहे ती. आणि विषय काय होतो नोकरीचा, नोकरीमध्ये काय होतं की आता एक साधारण उदाहरण बघा की आता माझ्यासारखा शेतकरी जर दरवर्षी 2-2.5 कोटी रुपये कमवत असेल तर मी माझ्या मुलाला पुण्याला लावून मी 50,000 रुपये का कमवायला? माझं 1.5 कोटीचं तर धरलं तर जवळपास मी मंथली नाही म्हणलं तर साधारण 10 लाख रुपये कमवत असेल, 10-12 लाख, 10-15 लाख रुपये महिन्याला. मग मी महिन्याला 50,000साठी दुसरीकडे लावायची गरज नाही ना. हां, आता काय परिस्थिती झाली, बऱ्याच ठिकाणी बघतो बरं का की लग्न व्हावं म्हणून मुलं कंपन्यांनी कामाला जाते. ती का जायचं तर लग्न होत नाही. ती पोरं काय करतात, ते कोण वॉचमॅनमध्ये काय लेबरमध्ये काम करतात आणि त्यांना पण वाटते पोरं कुठं ते चांगलं मोठं कामाला असेल, त्यांनी इकडं चांगलं 1,00,000-2 लाख कमावचं सोडून आणि ती जातो. अशी बरीच मुलं माझ्याकडे का म्हणलं का नोकरी करत नाही, का नोकरीला का गेला? नाही म्हणलं अण्णा मी शेतीत काम करतो, पण शेतीत मला मुलीच मिळत नाही, ते घरचे पावल्यावरवळी म्हणले ते शेती सोडून दे आणि जा कामाला. म्हणलं तिथं तुला पगार काय? तर म्हणलं तिथं काय ना, 10-15 हजार पगार आहे आणि इथं तू किती महिना कमवू शकतोस? मला 30-40,000 मिनिमम तर 40-50 हजार रुपये सहज कमवू शकतो इथं. मग ही निव्वळ ही अशी परिस्थिती का झाली तर लोक हे चालू परिस्थितीवर बघतात, डीपमध्ये आज सर्चिंग करत नाहीत. आणि मग ती मुलगा काय करतो, तिथं कामाला गेलेला असतो, नोकरी लग्न झालं की परत सोडून परत घरी येतो. परंतु ती घरची पाहुणेरावळी भाग पाडतात, बाबा तू इतकं उत्पादन इथं घेतोस तर नोकरी का करतोस? मग त्यांना ती जाणवतं नंतर, हे अगोदर जाणवलं गेलं पाहिजे, ते वेळ व्हायला जातं. शेती परवडत नाही हा सूर खरा आहे का खोटा आहे? शेती परवडत नाही हा सूर 100% खोटा आहे. कारण शेती का परवडत नाही? शेती परवडते. शेती करण्याची तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, शेती करण्यासाठी एकाग्रता, ते टीमवर्क पाहिजे आणि शेती करताना खरा आणि खोटा ओळखता आला पाहिजे. आज परिस्थिती का नवीन शेतकरी एखादा असला, यूट्यूब वगैरे तुम्ही बघता, यूट्यूबमध्ये बरेच कंपन्या तुम्हाला मार्केटिंग करतात, त्या वेगवेगळ्या सांगते त्या. मग त्यांनी काय, त्या माणसाने काय करायचं, तिथं भावूक होतो
आणि ते लोक बरोबर कॅप्चर करतात. त्यांचा सेमिनार वगैरे असतो, ते सेमिनारला आपण जातो, सेमिनारला ते पटवून सांगतात. आणि तिथं कसं ते सांगणारा माणसाला खोटं ज्याला कोणाला बोलायचं त्यालाच बोलावतात, त्याला जी प्रामाणिकता असं बोलवत नाहीत. मग तिथं मग तो आपण अडकतो, मग तो मग सांगतो असं तसं. मग त्याच्यामुळं ती शेतकरी एक नाही बऱ्याच ठिकाणी फसतो यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्याच्यामध्ये फसून मग काय होतं की मग ती मार्केटिंग करतात लोक, विकले जातात, माल विकला जातो. आणि ती काय असं असतं की त्याचा रोल असतो 20% आणि आपण त्याच्यावर 100% विश्वास ठेवतो आणि 100% विश्वास ठेवून आपण आणतो आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याच प्रमाणात लॉस होऊ शकतो. म्हणून त्यामुळं आपल्याला शेती करत असताना काही लोक आजपर्यंत शेतीमध्ये सक्सेस लोक आहेत त्यांच्या पाठीमागं जाणं, त्यांच्या विषयी चर्चा करणं आणि ज्या गोष्टी खऱ्या गोट्या गोष्टी वापरायच्या अगोदर जे शहानिशा करणं गरजेचं आहे आणि नंतर त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्ही सांगताय एका बाजूला तुम्ही महिन्याला 10 लाखाचं उत्पन्न घेताय शेतात, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या पण खूप होत आहेत. म्हणजे एक तुम्ही शेतकरी असे आहे की महिन्याला लाखो रुपये मिळवता, दुसऱ्या बाजूला मग शेतकऱ्यांचा आकडा काढला आत्महत्येचा, तोही मोठा आहे. पहिला नेमकं कारण काय? काय होतं? सरकारचं धोरण कारण आहे का शेतकऱ्यांचं काय चुकतंय? काय होतं माहिती आहे का, सरकार आपल्या सर्वांच्या आपल्या पुरे नाही पडू शकत. ते विशेष ना घ्यायचा सरकारचा विषय घेण्यापेक्षा आपण काय कमी पडतोय आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस सरकार कुठं पडलं, प्रत्येक वेळेस सरकारने दिलं पाहिजे. प्रत्येक सरकार म्हणजे कोण आहे? तुम्ही आम्ही, तुमच्या आमच्या खिशातून जाणारा पैसा आहे. मी तर असं म्हणतो भाऊ, काल मी एक पेपरमध्ये बघितलं, आता शहीद झालेल्या लोकांना येतं काश्मीरमध्ये एका शेतकऱ्याने 1 लाख रुपये दिले ही मदत. म्हणजे तो शेतकरी जर शहीद त्या पर्यटकांना 1 लाख रुपये देत असेल तर असे शेतकरी आहेत ना भक्कम. मग आता अशी परिस्थिती की सरकारचा विचार न करता आपण आपला असा विचार केला पाहिजे की मला प्रोजेक्ट करायचा आहे, मग कितीवर करायचा आहे? 10 एकरा 20 एकरावर नाही करायचा. माझी कॅपॅसिटी आता किती की बाबा मला माझ्याकडे 1 लाख रुपये 2 लाख रुपये 50,000 10,000 20,000 तेवढंच काम करा आणि ते सक्सेस करा. त्याच्यात सक्सेस जरी झालं नाही तर परत प्रयत्न करा. त्यात भांडवलाला एवढं उत्पादन त्यात निघतं. आणि असं तुम्ही जर सातत्य ठेवलं ना, नक्की चुकतं कुठं हे कृती केल्यानंतर कळतं. अगोदर तुम्ही जो प्लॅन केला ना, मी असं करेल हे करेल असं होईल तसं नाही होत. प्रॅक्टिकली तुम्हाला ते उतरावं लागेल. उतारल्यानंतर प्रश्न तयार होतात आणि प्रश्न तयार झाल्यानंतर उत्तरं निर्माण होतात, शोधा येतात आपल्याला. म्हणून ही कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही अशा पुस्तकात लिहून गोष्ट होत नाही. ज्यावेळेस तुम्ही तिथं प्रत्यक्षात जाल त्यावेळेस त्याच्या परिस्थितीवरून तुम्हाला प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नावरून आपण उत्तर शोधतो आणि त्या उत्तरावरून आपण सक्सेस होतो. त्याच्यामुळं हे चुकीचं आहे की त्या गोष्टीला परवडत नाही वगैरे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्याच्या खोलवर डीपमध्ये त्याचे अभ्यास करणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांना तुम्ही ठरवून कोट्याधीश केलं त्यांना शेती करायला आणि काही शेतकऱ्यांना लक्षाधीश केलं, त्याबाबत काय सांगाल? नाही, हे कसं होतं, एक टायमिंग शॉट असतो, हे प्रत्येक वेळेस होत नाही. ते सातत्य फक्त एकच ध्यानात ठेवायचं की आपल्याला आज एखाद्या प्लॉटमध्ये तुम्ही 2 लाख लावले तर मला 4 लाख 5 लाख कसे मिळतील. आणि हे जो टायमिंग शॉट असतो ना, त्यावेळेस आम्हाला अंदाज आला होता, सर्वे आम्ही केला होता की त्या काळामध्ये टोमॅटोची लागवड झाली नव्हती. जेवढं होईल मला माहिती आहे की तिथं आपण जेवढं होईल तेवढं शेतकरी आपण त्यात घेऊया, कारण 50 रुपयापर्यंत मार्केट सापडत. ते माझं खोटं निघालं 130 रुपये मार्केट झालं. मला वाटलं 50 रुपये सापडत. पण मी त्यावेळेस 150 लोकांना म्हणलं आता हा चान्स आहे आणि हा मिळणारच आहे, कॉन्फिडन्स मला फुल होता. आणि त्यावेळेस मी प्रत्येक शेतकरी घेतले, कोणी 5 एकर कोणी 10 एकर लावली. मग कोणाला 1.5 कोटी झाले, कोणाला 3 कोटी झाले, कोणाला 1 कोटी झाले, कोणाला 90,000 रुपये झाले, कोणाला 50,000 रुपये झाले, 50 लाख झाले, 90 लाख 50 लाख. मिनिमम शेतकरी माझ्या 22 लाखाचा आहे कमीत कमी. ते होऊन गेलं त्या काळात. म्हणजे सतत असं सातत्याने होत नाही, परंतु तो विषय हा आल्यामध्ये माझ्याकडे काय शेतकरी आहेत त्यांचे 1-1 कोटी रुपये झाले. म्हणजे हे होतं, पण ते तुम्हाला बघल्या त्याचा पॉईंटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला आपल्याला ती कधी होईल तेव्हा तेच टपून राहिलं पाहिजे आपण. आणि ते मिळतं एखाद्या वर्षातून 2 वर्षातून मिळतं. तुम्ही कंटिन्यू प्रत्येक वर्षी तुम्हाला रुपये मिळाला, 1 वर्ष असं ते रुपयाला तुम्हाला 100 रुपये मिळतात. त्याच्यात तुम्ही ते येस तोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करत बसणं गरजेचं आहे, त्याची पूर्वतयारी करायची. आणि जसा तुम्हाला चान्स वाटला की डायरेक्ट त्यात तुम्ही काम करत राहायचं. होतं ते तुम्हाला त्यासाठी एकाग्रता होऊन त्यात काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यासाठी कंटिन्यू चर्चा, कंटिन्यू एकत्र, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं कामच नाही करायचं. एका वेळेला शेतीतला उत्पादन खर्च वाढतोय अशी पण एक तक्रार आहे, त्यावर काय सांग? नाही, तर तुम्हाला तर मगाशी आपली चर्चा मगाशी झाली की आज पॉलिस जर पॉलिसमध्ये शेती करायचं म्हणलं तर 70 ते 80 लाख रुपये खर्च आहे. त्याच्यावर पर्याय काढल्यात, भरपूर पर्याय काढल्यात. 70 ते 80 लाख रुपये खर्च आहे. नेट हाऊस करायचं म्हणलं तर आपल्याला नाही म्हणलं तर 30 ते 35 लाख रुपये खर्च एकरी. आता आम्ही क्रॉप नेट हाऊस काढले. त्यात आपण मिरचीचं बघितलं
तर त्याचं एकरी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आहे. हे काय संकल्पना क्रॉप नेट हाऊस? क्रॉप नेटचं म्हणजे काय होतं की वाऱ्याचा प्रेशर डॅमेज करतं, उन्हाचा ट्रेस कमी करतं, लाईट फिल्टर लाईट करते, लाईटचा जो डायरेक्ट येतो सनलाईट ते ब्रेक करतं. त्यानंतर दुसरा मुद्दा काय होतो की जी तुम्हाला ही त्याच्यामध्ये थोडासा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जो असतो निघालेला मुळाचा तो त्यात अटकला जातो आणि ह्याच्यामुळं काय होतं की त्या वातावरण तिथं त्या ठिकाणी थोडंसं उकाड्याचं राहतं आणि जे तुम्ही कलर कॅप्सिकम येलो असं रेड असो त्याला कलर चांगला येतो. आणि हीच प्रोसिजर कुठं होती? नेट हाऊसमध्ये होती. हीच प्रोसिजर पॉलिहाऊसमध्ये होती. फक्त पॉलिहाऊसचा फायदा काय की पावसासाठी. आता आम्ही काय करणार आहे, पावसाळ्यात आम्ही करणारच नाही. तर आमचा क्रॉप कधी असतो ते ऑक्टोबरपासून ते जूनपर्यंत. मग ह्या पिरियडला जर आमचा 4-5 महिन्याचा 5-6 महिन्याचा क्रॉप जर जेवढा कमी खर्चात होत असेल, तुम्ही जर विचार केला 80 लाख असून त्या पॉलिहाऊसचा, ह्याचा 40-35 लाख असून द्या आणि ह्याचा पावणे 2 लाख, जवळपास 95% प्रोडक्शन कॉस्ट कमी करता येते आपल्याला. आणि हे जर आपण शिकलो ना कमी खर्चात उत्पादन कसं काढायचं तर आपण सक्सेस झालो. मी एखादा म्हणलं मला पॉलिहाऊस करायचं, मी लगेच कर्ज काढलं पॉलिहाऊस केलं नाही. तुम्ही अगोदर काय करा, कमी खर्चात उत्पादन काढायचा प्रयत्न करा, त्यातून पैसा तयार करा कर्ज न काढता आणि हळूहळू डेव्हलप होऊया. तुम्ही असा नाही विचार करायचा की मी 10 एकर लावली टोमॅटो, मी 10 एकर ह्या अमुक लावलं, मी पॉलिहाऊस. हळूहळू करूया. आपला पैसा आपण तयार करू आणि त्याच्यातून आपण उभं राहू. म्हणजे काय होईल, जर उद्या वाईट दिवस आले, वाईट परिस्थिती आली, कुठं दराचा ॲक्सिडेंट झाला, दर सापडले नाहीत, तर तुम्ही परत हायच उभे राहिले पाहिजे. त्यामुळं किती वेळ लागतो महत्त्वाचं नाही, किती सेफ्टी राहतो महत्त्वाचं आहे शेती करत असताना. त्यामुळं आणि कोण काय म्हणतं आहे, कुठं काय खर्च का बघायचं नाही, तुमच्या खिशात किती पैसे येतं आणि तुम्हाला कसा प्रोजेक्ट करा हे डोक्यात ठेवायचं. तुम्ही हा पॉलिहाऊसचा जो खर्च आहे तो नेमका कसा कमी केला? नाही, काय होतं माहिती आहे का, पॉलिहाऊसचा खर्च कमी हा बांबू हाऊस आहे. त्याला मध्ये अँगल लागत नाहीत, त्याला क्लिप लागत नाहीत, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट लागत नाही. हे फक्त काय केले आम्ही 20-22 रुपयाचे कळक आणले, आम्ही घरातले जवळचेच काढले, त्याला पण पैसे लागले नाहीत. क्रॉप नेटचा खर्च जवळपास 150 रुपये किलो आहे. त्याचा जवळपास मला वाटतं 70-80 हजार रुपये तो खर्च आहे. उभं करण्यासाठी त्या माणसं 20,000 रुपये 25,000 रुपये घेतात. जवळपास ताराचा खर्च एक जवळपास 10-15 हजार आहे, संपला विषय. पण ह्याच्यामध्ये ते होता नाही. ह्याचा फायदा दुसरा काय आहे की तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही गुंडळून ठेवू शकता. म्हणजे तुमचा हा क्रॉप निघाला तुम्ही पॅक करून परत ठेवू शकता, परत तुम्ही 3 वर्ष वापरू शकता. क्रॉप नेट जर खराब झाली 50-60 हजाराची परत तुम्ही घेऊ शकता 3-4 वर्षांनी. म्हणजे हे तुम्हाला पैसे नसताना कमी खर्चात उत्पादन घेऊन परत मग तुम्हाला वाटलं तर नेट हाऊसवर पुढे जाणं, नंतर पॉलिहाऊसवर जाऊया. पण ह्यातून आपला पैसा तयार करू, ह्यात पैसा तयार करू आणि नंतर टप्प्याटप्प्याने आपली त्या शेतीमध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि नक्की त्यात फायदा काय होतो, टप्प्याटप्प्याने तुम्ही अनुभव वाढतो, तुम्हाला तोटे चुका कळतात, त्या अडचणी समस्या अडचणी आपण मात करू शकतो. आणि तुम्ही इतकं भक्कम होता ना की उद्या जर तुम्ही मोठा खर्च केला तर त्याला तुम्ही फायदा देऊ शकता आणि ट्रेस येणार नाही, मानसिक ताण येणार नाही, ताण येणार, मग त्यामुळे आत्महत्या होणार नाही. आत्महत्येचं मूळ कारण काय, बेस काय आहे, तर गरजेपेक्षा जास्त खाल्लं, गरजेपेक्षा मोठी झेप घेतली, आपली 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 क्षमता न बघता उडी मारली, हाच तो प्रकार आहे. आपली क्षमता किती तेवढंच आपण करायचं, आपली क्षमता ओळखून करायला पाहिजे, क्षमता ओळखून केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्या अडचणी ती त्यासाठी आपल्याला आपण एक डोक्यात ठेवायचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह. निगेटिव्ह काय टाकायचं, बाबा ह्यात मी उभा राहिलो, उद्या जर काय झालं तर मी उभा राहील का, असं आहेच. पण मी जर म्हणलं नाही मला एवढं तेवढं करायचंच आहे, ती चुकीचं आहे. मी ह्यात जरी उद्या अडचण आली तरी मी उभा असणार आहे. मग पुढच्यात अडचण येणार आहे का, तुम्ही सातत्य ठेवा. एक वेळ अशी येतीच की तुम्ही त्या अडचणीत बाहेर पडता. त्यामुळे तुमच्या प्रवासामध्ये फार मोठे डोंगर नाही तयार करायचे. प्रवासामध्ये तुम्हाला स्लोपमध्ये खेळा आणि जेव्हा तुम्हाला भरगतचे पैसा तर डोंगर तयार करा. का मी त्यातला मला 50% इन्व्हेस्टमेंट करायचे, बघू आपण त्यात काहीतरी करू, तेव्हा ठीक आहे. पण काय नसताना डोंगर नाही तयार करायचा, काय नसताना तुम्ही प्लॅटफॉर्मवरच खेळा. म्हणजे ह्या गोष्टी बारकावेत आणि हे आत्मसात करणं गरजेचं आहे. हे केलं तर 100% यशस्वी माणूस होऊ शकतो. तुमची घरची शेती 2.5 एकर होती म्हटलं मगाशी, आज शेती किती आहे तुमची? माझी घरची एकर जमीन 2.5 एकर शेती होती. शेती 2.5 एकर केल्यानंतर त्या थोडंसं भांडवल माझ्याकडे उत्पादन चांगलं निघालं तर मी खंडाने माझ्याकडे 10 एकर जमीन होती घेतली. त्यानंतर मी खरेदी आता 16 एकर घेतली. आता माझी 2.5 एकरावरून 16 एकर खरेदी आहे. आणि आता 16 एकर खरेदी आणि खंडाची होती त्यातली 5-6 एकरच राहिले, कारण मला जमीन तेवढी खरेदी मी करून घेतल्यामुळं तेवढं परत जमीनची काही गरज पडली नाही. परंतु निव्वळ शेतीवर शिक्षण नसताना 10-15 एकर जमीन खरेदी करणं, घरदार सर्व. माझं पहिलं घरचं बघितलं तर मला वाटतं 92ला प्रत्येक पाहुणा आला की वर घराकडं बघायचा,
ती कौलं मोडले फुटलेली असायची, कधी वासा डोक्यावर पडल, मग आपण त्यांनी वर बघितले की लक्षात ह्यांना काय म्हणायचं ती असं बघितलं काय म्हणायचं ह्यांना बघ तू बाबा घराचं तेवढं चेंज लवकर कर. म्हणजे ही परिस्थिती होती, ही वाईट नाही, फक्त ते आपल्याला एक त्याचा एन्जॉय घ्यायचा आणि आपण आपल्या कामात राहायचं, एन्जॉय घ्यायचं, ते वाईट वाटून घ्यायचं नाही. ते काय झालं असं करता होईल, ते बदल तुम्ही पहिलं कामात तर सुरुवात करा. मग त्यावेळेस मी कर्ज नसतं काढलं, घर तिथं कर्ज काढून घर बांधलं असतं तर मी आता काहीच केलं नसतं, तिथंच मी ब्रेक झाला असतो. घर कसं आहे महत्त्वाचं नाही, घर तयार करायसाठी तुमची इन्कम सोर्स कसा तयार करायचा ते पहिलं बघणं गरजेचं आहे. म्हणजे बाकीचा अवडंबर न माजवता प्राधान्यक्रम ठरवला तुम्ही. कशा बाकीच्या गोष्टीचा म्हणजे घर बांधणं महत्त्वाचं न म्हणता शेतीतली डेव्हलपमेंट तुम्हाला आता कशात पैसा मिळणार जेव्हा फोकस ठेवायचा, त्यात पैसा खर्च करायचा, त्याचं डोकं लावायचं, त्याच गोष्टी. आज हे काम करत असताना नातेवाईक असून द्या, पाहुणेरावळे असून द्या, इथं मित्रमंडळी सर्वांना मला चर्चेला जात नाही. मी का जात नाही तर ह्यात मी गुंतून गेलो. ठीक आहे, आता ते चुकी गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, पण काय होतं की भौगोलिक परिस्थिती किंवा फायनान्स परिस्थिती स्ट्रॉंग नसल्यामुळं मला एकत्र येऊन मला त्या गोष्टीला कुर्बानी द्यायला लागली, नाही मला जाता आलं. परंतु मला उभंच राहायचं होतं ना, त्यामुळं काही वेळेस त्या गोष्टी मला थांबाव्या लागल्या. म्हणजे त्या अशा होत्या ह्या त्यात काय नाही, ते काय ठीक आहे, आपण आपलं काम करत राहायचं. बऱ्याच वेळा आपण बातम्या बघताना बाजारपेठेत अनेक शेतकरी टोमॅटो रस्त्यावर ओततात, भाजीपाला रस्त्यावर ओततात, हे डोळ्यात पाणी आणणारं चित्र असतं आहे. म्हणजे शेतमालाला हमीभाव नसतो, तो हमीभाव मिळावा का? नाही, हमीभाव मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी एवढं सोपं गोष्ट नाही, त्यास लय सिस्टम वेगळी करावी लागणार आहे. आज 140 कोटी लोकसंख्या आहे, 150 कोटीच्या पुढे गेलेली. शेतकऱ्यांची संख्या किती, शेतकरी कसं सांगणार की तुम्ही इथं टोमॅटो करा, तिथं तुम्ही वांगी करा, ही चर्चा आहे. त्या प्रत्यक्षात प्लॅटफॉर्मवरती एवढं सोपं नाही त्या गोष्टी. ह्यासाठी काय केलं पाहिजे की तुम्हाला क्रॉप पॅटर्न चेंज केले पाहिजे आपणच. ठीक आहे, हमीभाव दिला पाहिजे, सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्या 1,00,000% त्यासाठी शेतकऱ्यासारखे आमच्यासारखे शेतकरी एकत्र येऊन बसवले पाहिजे, टीमवर्क त्यांचा आणला पाहिजे. ते चर्चा केल्या होत नाही, ते 100% होऊ शकतं, पण त्याच्यासाठी ते तसं त्या पद्धतीचं प्लॅन तसा तयार केला पाहिजे आणि तो व्यवस्थित आहे. त्याचा ॲप तयार करणं, सर्वचे चर्चा करून घेणं, शेतकरी किती शेतकरी आहेत, काय काय करतात, मग कुणाला कुठला क्रॉप द्यायचा, हे होऊ शकतं. होत नाही ते म्हणतात ते बरोबर होऊ शकतं, पण त्या गोष्टी बनवता आपल्याला बराच वेळ जाणार. तर सध्या काय केलं पाहिजे तर आपण आपलाच ॲप तयार करायचा विचारांचा, की सर्वे करायचं कुठं काय केलं पाहिजे. आणि ठीक आहे, तुम्ही आता म्हणलं असं की टोमॅटो दर नाही सापडला आणि डोळ्यातनी पाणी वगैरे येतं, ह्या गोष्टी होत्यात. मग त्यासाठी मला पहिल्यांदा काय सांगितलं की तुमची क्षमतेवढं शेती करा, की जरी पाणी जेवून द्यायचं नाही. मी पाणी कधी येतं, मला कॅपॅसिटी म्हणजे अर्ध्या एकराचे, मी 5 एकराला येणार पाणी, माझ्या अर्ध्या एकराची कॅपॅसिटी अर्ध्या एकरला. मग ठीक आहे, त्यावेळी दुःख झालं ना, तर दुःख एक चॅलेंज डोक्यात ठेवायचं, ही मी सक्सेस नाही झालो, ठीक आहे, मी आता पुढं काय ते करून दाखवतो. म्हणजे सण करू शकतो तेवढीच रिस्क. हां, सण करतो तेवढी रिस्क, तेवढी जबाबदारी. आणि सण करून नुसतं सण करायचं नाही, मी का चुकलो, मी कशामुळं चुकलो, ह्याच्यामुळं अडचण कशामुळं आल्या, ह्याचं स्वतःचं त्यासाठी सर्चिंग करणं गरजेचं आहे. आणि तसं आपण प्लॅन, तसं सर्जिकल आपल्याला तयार केलं पाहिजे, तसा प्लॅन तयार केला पाहिजे की आपण कशा पद्धतीने आता पुढचा प्रवास करायचा. मी चुकलो असं नाही, चुकल्याचं दुःख आतल्यात ठेवायचं आणि त्याचा प्लॅन तयार करायचा. तुमच्या मुलांनी शेती करावी का नोकरी करावी? 1,00,000% शेती करावी. मी तर अजिबात नोकरी करून देणार नाही. आता त्याचं BSc झालं, ते आता त्याला म्हणलं तो आता BSc झालं आहे का नाही, तो आता माझ्याबरोबर 1-1.5 वर्ष बरं माझ्याकडे आहे. त्याला कुठं तरी म्हणले R&Dला वगैरे कुठं तर लावायचं ॲग्रिकल्चर. R&Dला काय करणार, तिथं काय त्याला कळणार. आज तो आता इतकं करतो, 80 ते 90% शेती बघतो. त्याला समजा पेस्ट डिसीज काय, तर समजा औषधं समजतात, न्यूट्रिशन समजतं, पाण्याचं प्रमाण कसं दिलं पाहिजे. तो आता जवळपास 70 ते 90% एका वर्षामध्ये तो आता फ्रेश BSc झालेला, इथं 80-90% तो ट्रेन झाला. अजून 1 वर्ष गेलं तर 100%. आज जी औषधं माझ्या यंत्रात नाही ते यंत्रात येते, पण फ्रेश आला ना तो. आत्ता जो गंभीर प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न ठरत नाही, आणि हा प्रश्न आहे तर आहे. अशा काळात तुम्हाला ती भीती वाटत नाही? नाही, भीती नाही वाटत. का भेटत, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. का वाटत नाही माहिती आहे का, मुलगी देत नाहीत, मुलगी द्यायला आलं पाहिजे असं आपण तयार करायचं. म्हणजे तुम्ही मुलगी द्या नाही, मुलगी ते म्हणलं इथं आमची मुलगी गेली पाहिजे, असं तुम्ही तुमचं स्वतःचं बघवलंही तयार केलं पाहिजे. असं तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे. शेती करताना तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे, मग त्यांचा पण दृष्टिकोन बदलून जाईल. काय होतं माहिती आहे का, कोण चुकतं ह्याच्या बघायचं नाही, मी काय चुकतो, मला काय सुधारणा करायची. तेव्हा आपण जर म्हणलं तो चुकला, हे चुकलं, नाही, तो चुकल, मी काय चुकलो, मला स्वतःला सिद्ध करता आलं ना. आमच्या मुलांनी स्वतः सिद्ध करून द्यावं, त्याने स्वतःला सिद्ध केलं की मग त्याला लग्न ठरवण्याची अडचण काय येणार आहे.
आणि सिद्ध न करताचं लग्न का व्हावं? सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. बस आता कुणाला वाटत नाही आपली मुलगी चांगल्या ठिकाणी जावी, त्या आईवडिलांना त्या मुलीचे आईवडील असतील, म्हणून त्या मुलांनी स्वतःला सिद्ध करायचं असेल तर प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला डेव्हलप झालं पाहिजे, त्याच्यासाठी डोकं लावलं पाहिजे, वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. तुम्ही करत राहा, तुम्ही सातत ठेवा, ते घोड्यासारखं तुम्ही एखादं ते टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवलं की तुम्ही सक्सेस झाले की ऑटोमॅटिक गोष्टी घडते. त्या तुम्ही हिथं पण सक्सेस झालं पाहिजे, ती पण मिळायला पाहिजे, ही पण मिळायला पाहिजे, नाही होत. ज्या ध्येय तुम्ही लक्षात ठेवले त्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर ध्येयाचं सातत्य डोक्यात ठेवून रात्रंदिवस त्याची तपश्चर्या केली पाहिजे, ते स्वप्नात पण आलं पाहिजे. आणि ते जर तेवढं केलं तर सक्सेस होणारच. त्याच्यामध्ये अगदी काय भविष्य बघायची गरज नाही. आपल्याकडे शेती करताना घरात 3 मुलं असतील, 2 जरा हुशार असले तर ते नोकरीला पाठवतात आणि ज्याला काहीच जमत नाही त्याला शेतीत घालतात. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला चुकीचं आहे असं वाटत नाही. आता काय होतं, पहिली त्यावेळेस असायचं, मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी एखादा 3 मुलं असली तर एखादा हुशार असला तो कुठल्या शेटच्या हाताखाली कारकून करायचा असायचा, ज्याला काय येते तो म्हशीकडे असायचा. पण आता तसंच नाही, नोकऱ्याच नाही राहिल्या, धंदापासून नाही राहिल्यात. आता शेण्याला पण इथं राहावं लागते आणि त्यामुळे शेतीला दिवस चांगले लागतील. हुशार आहे तो राहतो आणि दुसऱ्याला थोडंसं नाही समजत. आता कसं झालं आहे की शेतीमध्ये बरेच डिपार्टमेंट आहेत. ज्याला जर बाबा काय नाही बाबा जेवढं काय जमत नाही तो लेबर हँडलिंग करतो, ज्याला बाबा बरं जमतं तर तो काय करतो, मॅनेजमेंट तिथली करतो, आणि ज्याला चांगलं जमतं ते मार्केटिंग बघतो. ही कंपनी तयार झाली ना. ज्या पोस्टला आपण बाकीचे लोक कामाला घेणार 30 पोस्ट तुमच्या घरात तयार होती. आणि अशी किती कुटुंब आहेत की त्या घरामध्ये आज 70% हीच पद्धत चालू आहे आणि ती कुटुंब आज करोडपतीत आहेत ना बऱ्याच ठिकाणी. तुमचं शिक्षण 10वी झालं म्हणून सांगितलं तुम्हाला मुलाला तुम्ही आज BSc ॲग्री केले, तुमच्या शिक्षणाची अडचण तुम्हाला वाटली? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. मी 92ला ज्यावेळेस कंपनीत एका कामाला गेलो, प्राज म्हणून कंपनी होती. तिकडे गेल्यानंतर एकतर इकडून तिकडे गेलं का नाही, एक किस्सा तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते मी तिथं गेलो तर मी आपलं काय पण हेल्पर म्हणून कामाला लागायचं. 10वी नापास लोक चांगल्या नोकरी देत नाही, तर काय तरी म्हटलं मजूर म्हणून जायचं. पण योगायोगाने मी गेलो मजूर म्हणून, लावलं सुपरवायझर. म्हणलं ठीक आहे आपल्याला योगायोगाने मिळालं, पण त्या कुवेतीचं आपण नव्हतो. मग सुपरवायझर म्हणून लावल्यानंतर ती कंपनी वगैरे चालू झाली, लेबर वगैरे लोक यायला लागली. मग कामं मी सांगायचं हे करा ते करा ते करा. हे करत असताना झालं काय परिस्थिती की आमच्यात एक हेड होते आणि ते आले होते साईटवर व्हिजिटला. आता ते मला ते म्हटले की अमुक अमुक शिक्षणात सांगितलं, अमुक अमुक वही आणा. आता इकडं गावाकडले जोरात बोलावं लागतं आणि शहरातले लोक हळूच बोलते ती. आता मला ऐकूच नाही आलं कुठली वही सांगितली. मी गेलो कळत असल्यागत. ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी बघितलं तर ह्यांनी कुठली वही सांगितली, आणायची कुठली. मी अख्खी ती गट्टाच उचलून आणला. म्हटलं असेल ते असेल. मी घेऊन आलो. तो म्हणला अरे मला ते कळत नव्हतं, हिंदी समजत नव्हतं. हे जो हनुमान आहे उसको जडीबुटी लाया पुरा पर्वती लाया. आयला हे कशामुळे होतं आत्म्यात. मग ती मी सेव्ह केलं डोक्यात. म्हणजे आज आपल्याला शिकणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. मग मी त्यावेळेस काय केलं, ते मला फॉरेनरची लोक यायची, हॉलंडची वगैरे. आल्यानंतर काय करायचं, ते इंग्लिशमध्ये बोलायचे फाट ते मोठं इंग्लिश. मला मेनच ना तर ते इंग्लिश कधी यायचं. मग ते आले की मी नोट्स तयार करायचो. पावडर मिल्डो कसा असतो, डाउनी मिल्डो कसा असतो, कॅटरपिलर कसं असतं, फंगस कसं असतं, ब्लाइट कसा असतो, डायबॅक कसा असतो. मग त्याच्यावर ते सांगितले की ते थोडे सांगायचे. जेव्हा माझ्या नोट्स असायचे, माझे एवढ्या नोट्स तयार होते. तर ते क्रॉपवर 20 वर्षापूर्वी पेस्ट अँड डिशेसवर. आणि ते करत 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 मग त्याचा अभ्यास करून त्याला कुठल्या पेस्ट कुठलं केमिकल वापरायचं, कशा त्याला कंट्रोल करायचं, त्याला सापळे कसे वापरायचे, त्याचा जीवनक्रम कसा असतो, जीवनक्रमाचा स्टडी स्टार्ट टू एंड कसा असतो त्याचा, मग कसं स्टार्टवर त्याला डॅमेज करायचं, त्याला एंडवर जाऊन द्यायचं नाही. हे लय मजेशीर शिक्षण असतं आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री पाहिजे. पावडर मिल्डवर हिस्ट्री पिक्चर आहे. आज पावडर मिल्डो काय म्हणतो की थंड वातावरण, ह्युमिडिटी वाढली, टेम्परेचर डाऊन झालं की पावडर मिल्डो होतं, स्पोर्स छत्रीसारखं वगैरे. ते नाही, ते वेगळी. त्याला स्टोरीत तुम्ही शिकवायला गेला की डोक्यात राहतं. पिक्चर पाहिजे. प्रत्येक पेस्ट डिशवर पिक्चर तयार करायचा, पिक्चर सांगलं की तो सेव्ह होतो. आणि ते सांगणं आता गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज हनुमंतराव गायकवाड साहेबांनी BVG कंपनीमध्ये BVG ॲग्रोटेक ह्याच्यामध्ये एक आम्ही चालू केले कार्यशाळा. आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून 2-2, 3-3, 4-4 तास आम्ही एकत्र येतो आणि अशा पद्धतीने डिटेलमध्ये आम्ही त्यांना सर्वांना चर्चा करून सांगतो. त्यामुळं शेतकऱ्याला काही करायची गरज पडत नाही. आज आमच्याकडं काय केलेलं आहे की प्रत्येक क्रॉपवर चर्चा, ढोबळीवर क्रॉपवर चर्चा, टोमॅटोवर, हे सर्व क्रॉपवर चर्चा करताना असताना स्टार्ट टू एंड कसा असतो ना हे आम्ही 4 तासात सांगतो. मग त्या माणसाचा तिथं कुठल्याही अडचण येत नाही आणि तो मात्र मग 100 टनापर्यंत जाणार. पर त्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे.
त्यासाठी कार्यशाळेला आलं पाहिजे आणि ते केल्यानंतर सर्व गोष्टी होतात. शिक्षण बरं तुम्हाला चांगलं सांगणारा असेल तरच चांगलं कळणार आहे. मग सांगणारा चांगला आहे का, त्याला किती समजतं तर ती महत्त्वाचं आहे. सांगणाऱ्याला सांगता आलं पाहिजे, ऐकणाऱ्याला ऐकण्याची इच्छा पाहिजे. हे दोन्ही जर कॉम्बिनेशन असेल तर ह्या चांगल्या गोष्टी घडतात. आज आता आपण शेवटाकडे जाऊया. आज तुम्ही सगळ्या यशाच्या एका टप्प्यावर उंचीवर आहे शेतीच्या बाबतीत. आज घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? आई वडील असतील, पत्नी असेल? हां, यशाच्या टप्प्यावर म्हणता येणार नाही, अजून फार मोठा टप्पा करणं गरजेचं आहे. कारण अजून लय मोठं पाहिजे. शेती म्हणजे एक नाही, जेव्हा आपण बाबा कमीत कमी शेतकरी एक 2 कोटीची गाडी घेईन तेव्हा ते शेतकरी 2 कोटीची गाडी घेताना कमीत कमी 50 कोटीचं बॅलन्स पाहिजे. तर तेव्हा कुठंतरी थोड्या टप्प्यावर जास्त आता पण जास्त टप्पा म्हणता येणार. शेतीतून शक्य आहे का? हां, शेतीतून आहेच ना, काय शक्य नाही. हे होऊ शकतं, हात ठेवायचा. मग तुम्ही सांगा की मी 2 एकरानं 15 एकर जमीन घेणं शक्य होतं आहे. आज 15 एकराचं व्हॅल्युएशन काय झालं? 3 कोटी झालं, 4 कोटी झालं. मग अजून त्याच्या पुढचं तर प्रवास. आताच तर आपण स्टेबल झालो आहे, आता आपल्याकडं चान्सेस यायला लागलेत. आपण आपली भूक वाढली, मग वाढते भूकत आम्ही जास्त तयार करू शकतो ना. अजून जेव्हा काहीच नव्हतं एवढं करतो. आता तर सर्व प्लॅटफॉर्म हातात आहे, आता 100% होणार. आता घरच्यांचा विषय राहिला तर सर्वांचं सहकार्य असतं. आमच्या मिसेस लेबरचं बघतात, त्या आईचं पण बारकावे सर्वे असतात, मुलं तर 100% मला सहकार्य आहे. त्यामुळे हे सर्व सहकार्यामुळे होतं. सहकार्याशिवाय अशक्य सर्व गोष्टी त्या. शेतीत मजुरांचा प्रश्न पण भेडसावतो, त्यावर कशी मात? मजुराचा विषय असा आहे की मी मजूर 100 किलोमीटरने आणतो आणि 10 वर्ष झाली. साखरवाडीच्या 100 किलोमीटर? हो, फलटणच्या तिकडं भाग आहे. 100 म्हणता ना, 80 किलोमीटर आहे. तर 40 किलोमीटर यायला आणि 40 किलोमीटर जायला मी लेबरला 350 रुपये पर डे रोज देतो. आज 10 वर्ष झाली आणि तरीही मला मजूर परवडतो. किती मजूर काम करतात? 20-25 मजूर काम करतो डेली. कधी 25 करतं, कधी 100 करतं, कधी 50 करतं. असं काम मिनिमम 25पर्यंत असतात, कधी 100पर्यंत जाते ते कामाच्या परिस्थितीनुसार. त्यामुळे मी एवढं 350 रुपये मजुरी देऊन जाणं असं म्हणजे परवडल्याशिवाय राहणार नाही. ह्या गोष्टीत काय होतं माहिती आहे का, की तुम्हाला तुमचं गुड प्लॅनिंग असेल ना तर काही अडचणी येणार नाहीत. अडचण एखादी आराधी आली तर त्यात खचून जायचं नाही, त्या अडचणीवर मात करायची. अडचण का आली त्याच्यावर सर्चिंग करायचं आणि परत अडचण येऊ नयेसाठी त्याचा प्लॅन ठेवायचा. अत्यंत आपण खूप चांगल्या गप्पा मारल्या. जाता जाता वज्रधारीच्या माध्यमातून तुम्ही निराशेत असणाऱ्या शेतकऱ्यांना, किंवा आता सगळं संपलं आहे, ज्यांच्या पुढे आत्महत्या विचार येतो, असे अनेक शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. म्हणजे असा विचार करा, मला आता जगायचं नाही, बस शेवटची स्टेप, असा अनेक विचार शेतकरी करतायत. अशा शेतकऱ्यांना, किंवा ज्या मुलांना नोकरीही पाहिजे, शेती नको, असा द्विधा आहे ज्या मुलांची, अशा मुलांना, अशा युवा पिढीला आणि आत्महत्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना वज्रधारीच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्या? काय असतं माहिती आहे का, आत्महत्या मनात आणणं हीच विकृती आहे. हां, का माहिती आहे का, की आत्महत्या का आणायची? तुम्ही आज विचार करा, आज आपण घरात बसलूया, आज रोडच्या कडात ते दगड फोडणारे टापकर लोक असतात, त्या ती दगडी फोडते, त्यांना दगडी फोडल्यानंतर संध्याकाळी पुन्हा कुठल्या रोडला जाणार ती माहीत नसतं. संध्याकाळी तुम्हाला तिथं लगेच ते काय करते, ती 5 वाजता उठते, संध्याकाळी 5 वाजल्या ती मुलं रोडनीच असते ती आणि ती तशीच रोडवर फिरते ती. आणि ती 5 वाजले की ती माणसं काय करतात, दगड आणतात 3, तिथं चूल करते ती, परत जळण गोळा करते ती, तिथंच एक पाल ठोकते ती, तिथं स्वयंपाक करते, झोपते ती आणि आपल्यापेक्षा त्यांना झोप चांगली लागती. मग त्यांना जर आत्महत्या करूशी वाटत नसेल तर तुम्हाला गाडी घोडा आहे, झोपायला खाट आहे, पलंग आहे, घरात घर आहे, फरशी आहे, घर राहायला चांगलं आहे, जमीन मी म्हणतो 1 एकरापासून 5 एकरापर्यंत असेल. मग एवढं सर्व असताना जर आत्महत्या करूशी वाटते नाही, ती विकृती. मग त्यांना वाटली पाहिजे ना, बरोबर. म्हणून ही मुळात काय माहिती आहे का, हा तुमच्या विचारात आणि स्वप्नात पण आलं नाही पाहिजे. काय होतं की त्याच्यापेक्षा ह्यातून मार्ग कसा काढायचा. आणि मी काय म्हणतो की थोडंसं छोट्याने चालू करू ना. मी किती वेळा मला आठवते की मी 5-5 एकर 10-10 एकर करत असताना मी जमिनी घेतल्यानंतर मी परत जमिनी पैशामध्ये ब्लॉक झालो, परत मी अर्धा एकरावर आलो, परत 20 एकरावर गेलो. हे चालत राहते, गमतीशीर प्रवास आहे. ह्याचं गंमत म्हणून घ्यायची आणि गंमत घेऊन सिरियसली काम करायचं. गंमत म्हणून घ्यायची आणि सिरियसली काम करायचं, त्याला गंमत नाही बनवायची. काम सिरियसली आणि करताना गंमत म्हणून घ्यायचं, म्हणजे गंमतीने ट्रेस येत नाही आणि सिरियसली म्हणजे सक्सेस होतो. हे कॉम्बिनेशन वापरा, त्यामुळे काय अडचण येत नाही. छोकरीसाठी नोकरीच्या मागं पडणारे युवा पिढीला काय सांगा? काय म्हणले? छोकरीसाठी नोकरीच्या मागं पडणारे पोरांना काय सांगा? पहिलं ध्येयासाठी पडलं पाहिजे. ध्येयासाठी पडल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्याकडे येत्या. आपलं ध्येय काय आणि आपलं कर्तृत्व काय हे टार्गेट ठेवा. बाकीच्या त्या गोष्टी क्षुल्लक येत्या.
तुम्ही ध्येय आणि कर्तृत्व ह्याच्या पाठीमागं लागला की ज्या काय गोष्टी पाहिजेत ना तुमच्या पुढून पडतील. वा. गेली 15-20 मिनटं आपण सोळसकरांची खूप चांगल्या गप्पा मारतोय. त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने शेतीतले त्यांचे अनुभव, त्यांचा प्रवास सांगितला आणि खूप चांगल्या शब्दात सांगितला. जर नोट्स काढून अभ्यास करून शेती करणारा जर शेतकरी भारतात तयार झाला तर खऱ्या अर्थानं भारत बलदंड आणि बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या भारतात सोन्याचा धूर निघत होता, जर इथला शेतकरी खऱ्या अर्थानं सक्षम झाला आणि सोळसकर साहेबांसारखा शेती करायला लागला, अशी स्वप्न बघायला लागला, तर नक्कीच उद्याचा भारत आणि उद्याच्या भारतात सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही वज्राच्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात, तुमचा बहुमूल्य आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्ते. नमस्कार.